नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तो म्हणजे जुलै ते ऑक्टोबर 2024 याच्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यतः सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी, विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या जी काही शेती पिकांच्या नुकसानासाठी आहे, त्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयानुसार जो काही निधी आहे, त्याच्यामध्ये एकूण दरानुसार जर पाहिला तर 733,45,84,84,000 एवढा निधी शासनाने मंजूर करण्यात आलेला आहे. त्याला मंजुरीसुद्धा दिलेली आहे. तर तो निधी जो आहे, तो कोणकोणत्या विभागामध्ये, कोणत्या विभागातील कोणते जिल्हे आहेत, या संदर्भात आपण पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, की ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला जर विभाग तो असेल तो कोकण. कोकणमध्ये जर पाहिलं तर ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अमरावती. अमरावतीमध्ये पाहिलं तर अमरावती आहे, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. त्यानंतर पुणे आहे. पुण्यामध्ये पाहिलं तर सातारा, सांगली, पुणे. त्याच्यामध्ये परत नाशिक विभाग पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आहे, अहमदनगर आहे. नागपूरमध्ये पाहिलं तर वर्धा, नागपूर, गडचिरोली असे एकूण जे काही विभाग असतील एवढ्या जिल्ह्यांसाठी एकूण निधी जर पाहिला तर त्याच्यामध्ये 733,45,84,84,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी जो आहे तो शेतकऱ्यांना ज्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डी-बी-टीद्वारे वर्ग केला जाणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.